महाराष्ट्राची ओळख म्हणजे गणपती बाप्पा आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की गणपती बाप्पाच्या 8 अनोख्या मूर्त्या आहेत, ज्यांना अष्टविनायक म्हणतात. पण मूर्त्या फक्त देवळातल्या नाही, तर प्रत्येकाची एक आगळीवेगळी कथा आहे. चला तर मग आता आपण ऐकूया अष्टविनायकांची गोष्ट. पहिलं ठिकाण आहे मोरेश्वर, मोरगावचा मोरेश्वर. पुण्याजवळचं हे ठिकाण, इथेच अष्टविनायकची यात्रा सुरू होते. गणपतीने इथेच मुष्कवर बसून महिषासुराचा पराभव केला, त्यामुळे याला मोरेश्वर म्हणतात. दुसरं ठिकाण आहे सिद्धिविनायक सिद्धटेक. भीमा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर, इथे ब्रह्मदेवाने गणपतीची तपस्या केली आणि गणपतींनी त्यांना वरदान दिले. तिसरं ठिकाण आहे बल्लाळेश्वर पाली. इथे कथा आहे भक्त बल्लाळाची. आपल्या मित्रांसोबत गणेशभक्ती करताना त्याला शिक्षा झाली, पण पण गणपती बाप्पा त्याच्या पाठीशी उभा राहिला. भक्तासाठी प्रकट होणारा हाच तो बल्लाळेश्वर. चौथं ठिकाण आहे वरदविनायक महाड. हे मंदिर इच्छा पूर्ण करणारं मानलं जातं. लोक आपली मनोकामना घेऊन इथे येतात आणि आणि गणपतीला 9 लाख मोदकांचा नैवेद्य अर्पण करतात. पाचवं ठिकाण आहे चिंतामणी थेऊर. कपिल ऋषींनी दिलेल्या शापातून गणपतीने आपला भक्त वाचवला आणि चिंतेचं रूपांतर आनंदात केलं, म्हणून याला चिंतामणी म्हणतात. सहावं ठिकाण आहे गिरिजात्मक लेण्याद्री. हे मंदिर थोडं वेगळं आहे, कारण ते एका लेण्यात आहे. इथेच पार्वतीने गणपती बाप्पाला पुत्ररूपात प्राप्त करण्यासाठी तपस्या केली. सातवं ठिकाण आहे विघ्नेश्वर ओझर. इथे गणेशाने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा संहार केला, म्हणून याला विघ्नेश्वर म्हणतात, अडथळे दूर करणारा गणपती. आणि आठवं आणि शेवटचं ठिकाण आहे महागणपती रांजणगाव. हे सर्वात गणपती बाप्पाचं शक्तिशाली रूप मानलं जातं. महागणपतीने इथे राक्षसाचा नाश केला आणि विश्वाला पुन्हा संतुलित केलं. असं मानलं जातं की अष्टविनायकाची यात्रा एका वेळी सुरू करून पूर्ण केली की जीवनातील सर्व अडथळे नाहीसे होतात. भक्तांच्या श्रद्धेने या मंदिराचं प्रत्येक दगड, प्रत्येक मूर्ती जिवंत भासते.